आणि आता एक बातमी समोर येते। आज 23 नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे। नगरपरिषद नगरपंचायतींसाठीची मतदानाची वेळ संपलेली आहे। उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप लगावण्यात आला। अनेक ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार देखील समोर आले। राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया सुरू होती, मात्र या मतदानासाठीचा वेळ आता संपलेला आहे। दरम्यान नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या बड्या लढती देखील पाहायला मिळाल्या। तर ही मतदान प्रक्रिया आता संपलेली आहे। उद्या मात्र निकाल आहे, त्यामुळे गुलाल कोणाचा हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे। उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे, राजकीय पक्षांची देखील धाकधूक वाढलेली आहे। उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल स्पष्ट होणार आहे। कोण किती जागा जिंकणार हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे। अनेक प्रतिष्ठित नेत्यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे। उद्या निकाल आहे, त्यामुळे गुलाल कुणाचा हे उद्याच स्पष्ट होणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांच्याकडून। किरण, खरं तर नगरपरिषद नगरपंचायतींसाठी मतदानाची वेळ आता संपलेली आहे। उद्या निवडणुकीचा निकाल आहे। उमेदवारांसह प्रतिष्ठित नेत्यांची देखील धाकधूक आता वाढलेली आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच कृपाल, 29 प्रभागांसाठी जवळजवळ 59 जे नगरसेवक होते, ते उमेदवार होते, ते रिंगणामध्ये होते आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार जे होते ते रिंगणामध्ये होते। आणि आता या उमेदवारांचं जे भवितव्य आहे एकंदरीत मतदान पेटीमध्ये आता कैद झालेलं आहे आणि उद्या जो आहे तो निकाल लागणार आहे। आणि नेमका अमरनाथ नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्वाचं आहे। इथे तर खरं पाहायला गेलं तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप हे यांच्यामध्ये दोन प्रमुख लढत होती आणि जे उमेदवार होते ते आमने सामने उभे ठाकलेले होते। आणि ही निवडणूक जी आहे अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे ती मानली जाते। त्याचबरोबर आज दैनंदिन जर आजच्या दिवसामधल्या जर घडामोडी आपण बघितल्या तर जे 200 महिला पुरुषांच्या बोगस मतदानाचा विषय असेल, त्यानंतर पैसा वाटपावरून जो झालेला वाद असेल, त्याचबरोबर इतर काही एक दोन जे असे किरकोळ जे वाद झाले यामध्ये देखील ही अंबरनाथची जी नगर परिषद आहे ते एक चर्चेचा विषय बनलेली आहे। मात्र उद्या मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी निश्चितच किरण, खरं तर 5:30 वाजेपर्यंत ही मतदानाच्या प्रक्रियेसाठी वेळ देण्यात आला होता। मात्र आता अंबरनाथ मध्ये काय परिस्थिती आहे? अजूनही त्या ठिकाणी मतदान सुरू आहे का? मतदान कशा प्रकारे मतदारांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे? काय या संदर्भात एकूणच अपडेट? नक्कीच कृपाल, आतापर्यंत 3:30 वाजेपर्यंतचा मतदानाचा जो आकडा आहे निवडणूक यंत्रणेमार्फत जो आपल्याला मिळत आहे तो 43.68 आहे। आणि आतापर्यंत समजा 5:30 पर्यंत हा जो आकडा आहे तो 55 ते 56 पर्यंत जाण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे। कृपा जी निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।